आपल्यासोबत नाना पटोले आहेत। तुमच्या मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर आणि भंडाराला आंतरजिल्हा जोडणारा जो पूल आहे वैनगंगा नदीवरचा 2018 मध्ये 137 कोटी त्याच्यासाठी दिले होते, मात्र फक्त 18 पिल्लरच्या ऐवजी 7 पिल्लरचं काम हे झालंय। या संदर्भात काही माहिती घेतली का? घेतलेली आहे। काम संत गतीने चाललेलं आहे। लोकांची गैरसोय मोठ्यापर्यंत वाढलेली आहे। वारंवार विभागाला आणि मंत्रालयाला कळवून सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते आहे। काय दाढीत काळा आहे हे अजून कळायला कारण नाही। काय रखडलंय काम? त्याला निधी उपलब्ध सरकार करून देत नाही असं त्यांचं म्हणणं म्हणणं की तरतूद होती 137 कोटींची। तरतूद असेल पण पैसे नव्हते ना। या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा जेव्हा तुम्ही प्रचारात जात होता तो मुद्दा यायचा? बिलकुल यायचा। तरतूद सरकारने करून दिलेली होती। तरतूद म्हणजे घोषणा केलेली होती, पण पैशाचं प्रोव्हिजन केलेलं नव्हतं। तर पैशाचं प्रोव्हिजन त्याच्यामध्ये करून दिलं पाहिजे। कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळाले नाही म्हणून त्यांनी काम। आणि महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टरनी मोर्चा काढला, काम बंद करण्याचं आंदोलन केलं। तर महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे हे त्याच्यातून लक्षात येते। मुद्दा उचलणार आहात? आम्ही उचलणार तो मुद्दा। त्यामुळे होते नाना पटोलेंनी सांगितले की हा मुद्दा पुन्हा एकदा उचलला जाईल आणि मागील साधारणपणे 2018 पासून हे काम रखडलेलं आहे आणि लोकांची यामध्ये गैरसोय होत आहे। कॅमेरामॅन अरविंद वारकेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।